नमस्कार, मी पल्लवी पवार. तुम्ही पाहताय के सिटी न्यूज चॅनल. के सिटी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात सर्व दर्शकांचं मनपूर्वक आणि सहर्ष असं स्वागत. आणि सुरुवातीलाच पाहूयात काही महत्त्वाच्या ठळक घडामोडी. मुळात तो एक फिरोज खानचा नातू आहे, कारण की इंदिरा गांधींना फिरोज खानशी लग्न केलं होतं आणि ते खान नाव लपवण्यासाठी त्यांनी गांधी नाव धारण केलं आणि तो मुळात मुसलमान आहे. मग तो हिंदूंनाच हिंसक म्हणणार. आतापर्यंत अनेक दहशतवादी झाले, अनेक आतापर्यंत कितीतरी दहशतवादी कारवाया झाल्या, कितीतरी बॉम्बस्फोट झाले. त्यावेळेला ज्या धर्माने बॉम्बस्फोट केले त्या धर्माबद्दल कधीच राहुल गांधी बोलत नाही. पण आपल्या हिंदूंनी आतापर्यंत अहिंसक मार्गाने, आता मला हे सांगा, आपण जर हिंसक राहिलो असतो तर 500 वर्ष राम मंदिर लागले असते का? 500 वर्ष आपल्याला राम मंदिर लागले कारण की आपण हिंसक नाही म्हणून. परंतु त्या राहुल गांधीला ते दिसत नाही आहे. तो एक भडवा आहे आणि तो एक खान आहे. म्हणून आम्ही त्याच्या विरोधात इथं निषेध आंदोलन घेतलेलं आहे की त्यांनी आपल्या हिंदूला हिंसक म्हणलंय. आपला आज मला एक सांगा की 150 वर्ष ब्रिटिश राज्य केले, काय केले तर आपण हिंसक नाही म्हणून. जर आपण जर हिंदू हिंसक बनलं तर हे हिंदू राष्ट्रवाला लय वेळ लागणार नाही, लक्षात ठेवा. पण आपण काय म्हणतो, विचार करतो, जाऊ द्या, सगळे आपण धर्माचं भाई करतो. पण हिंदू, त्या राहुल गांधीला फक्त मुसलमानचे मतं पाहिजेत, त्यासाठी त्यांनी आपल्या हिंदूला हिंसक म्हणलंय. गेल्या वेळेला सुद्धा त्यांनी हे शब्द वापरलं होतं की मंदिरात येणारे सर्व हिंदू पोरींना छेडतात, बायांना छेडतात, हे सुद्धा शब्द होतो. तो काय म्हणतो असं, की त्याला माहित आहे हिंदू हिंसक नाही आहेत, त्यांनी आपल्याला काय करू शकणार नाहीत. मुळात तर ही काँग्रेस, हे राहुल गांधी ज्या वेळेला इंदिरा गांधीला एखाद्या यांनी मारलं होतं त्यावेळेला शिकाचा नरसंहार लोकांनी केला होता, त्यावेळेला हे हिंसक नाही आहेत का, हा प्रश्न इथं उपस्थित होतो. सगळ्या माता भगिनींना, सर्व हिंदूंना मी हे सांगतो की या भडव्याचा निषेध करा जेवढं होईल तेवढं, आणि आपण हिंसक नाही आहे हे त्याला दाखवून द्या. बरं, आपल्याला अहिंसा तत्व, ज्यावेळेला आपल्या अंगामध्ये अहिंसा तत्व मुरलं त्यामुळं आज राहुल गांधी हिंसक आपल्याला मरून सुद्धा आपण शांत आहोत. काय हे किती दिवस आपण सण करायचं, त्यासाठी आम्ही तिथं जोडे मारून त्याचं आंदोलन घेतले. त्याच्या चपली, त्याच्या पोस्टरवरनं आपण आत मंदिरावर जाताना त्याच्यावर पाय सोडून जावा, म्हणजे आपण पवित्र होऊ, तरच आपण त्याचा निषेध केल्यासारखं आहे. या राहुल खानला मी सत्य ताकीद देतो की तू जर पुढे हिंदूचं या पुढे जर काय बोलला, तू जिथं असशील तिथं तुझ्या तोंडाला आम्ही काळं फासू, एवढंच तुला सांगतो. ही शेवटची तुझी वेळ असेल, पुढे आम्ही तुला सण अजिबात करून घेणार नाही, एवढं तुम्हाला सांगतो. जय श्रीराम. Like, subscribe, click on the bell.